हॅलो फ्रेंड, आज मी मस्त खमंग ढोकळा रेडी करत आहे। त्याच्यासाठी मी बेसन घेतले, 2 चमच दही, 2 चमच साखर, थोडंसं मीठ आणि मी पाणी घालून हे मिश्रण एकत्र करत आहे। आता हे मिश्रण मी एक केलं आहे आणि याच्यामध्ये मी एक पॅकेट इनो टाकला आहे आणि आता हे मिश्रण चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण ढोकळ्यासाठी रेडी। प्लेटला तेल लावून हे मिश्रण मी त्या प्लेटमध्ये टाकत आहे। आता गॅसवर मी भांडं ठेवलं, त्यात पाणी गरम केले आणि आता हे मिश्रण ठेवले त्याच्यात। आता आपला खमंग असा ढोकळा रेडी होत आहे। आता हा ढोकळा रेडी झाला आहे। असं मस्त स्पॉन्जी ढोकळा तयार होतो। आता ह्याला कट करून घेऊया। तुम्ही पण नक्की करून बघा घरी, खूप छान बनतो स्पॉन्जी ढोकळा, खूप सोप्या पद्धतीने तयार होतो। आता याचे पीस कट झाले आहेत। आता मी एक फ्राय पॅन घेते, त्याच्यात तेल टाकून मोहरी टाकली, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि थोडे साखर आणि मीठ टाकून त्याच्यात थोडं पाणी टाकायचं आणि हे आपल्याला वरून ढोकळ्यावरती तडका टाकायचा। तर खूप छान टेस्टी ढोकळा स्पॉन्जी बनतो आणि खूप चवीला लागतो। तुम्ही पण नक्की ट्राय करा हा ढोकळा। आणि ह्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे। तुम्ही पण हा नक्की ट्राय करा, एकदम स्पॉन्जी ढोकळा खूप टेस्टी बनतो। आता थोडी चटणी बनवूया। कोथिंबीर, पुदिना, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, दही हे वाटून घ्यायचे आणि ती मस्त अशी टेस्टी चटणी बनते ढोकळ्याबरोबर खायला। हा स्पॉन्जी ढोकळा तयार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा,